आपल्यासोबत निवृत्त एअर वाईस मार्शल सूर्यकांत चापेकर सर आहे. सर, काय सांगाल ज्या पद्धतीने पाकिस्तानला जे ते उत्तर दिलेलं आहे भारतीय सैन्याने, त्या संदर्भात काय सांगाल? पत्रकार परिषद देखील पार पडली आहे आणि कोणकोणत्या ठिकाणावर टार्गेट करून जे आहे ते हल्ला करण्यात आला त्याचं स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे. ही अपेक्षितच ॲक्शन होती आणि जनतेचा विचारणा चालली होती की वेळ का लागतो आहे वगैरे, पण ही अपेक्षित ॲक्शन होती आणि ती वेळेवर नीट प्लान करूनच झाली. त्यामुळेच त्याचा सक्सेस रेट जो आहे तुम्ही बघाल तो फार चांगला आहे. कुठलीही अशी कारवाई करत असताना ती कारवाई जोपर्यंत ठीक होईल तोपर्यंत ठीक आहे, पण जर बिघडलं, काही आपत्कालीन स्थिती आली तर प्लान बी हा असावाच लागतो. त्यासाठी जो वेळ लागतो तो पुरेपूर वेळ घेऊन त्याची नीट योजना करून बरोबर टार्गेट जे आपल्याला हवे आहेत ते निवडून त्याच्यावर रात्रीच्या अंधारात एक प्रिसिशन अटॅक करण्यात आला आणि जवळजवळ POKमध्ये असलेले तरी आतंकवादी अड्डे जितके आहेत त्याचा बिमोड करण्यात आला. यातच भारताच्या या कारवाईचं यश आहे असं मला वाटतं. एकूणच सुरुवातीला सैन्याची पत्रकार परिषद पार पडली, त्यानंतर पंतप्रधान देखील काहीतरी यावर बोलतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती, मात्र त्यांनी यावरती भाष्यच करणं जे आहे ते टाळलेलं आहे. यामागची काय रणनीती असू शकते? रणनीती हेच आहे की ते पंतप्रधान असल्यामुळे ते जगाला अगदी स्पष्टपणे हे सांगतायत की ही कारवाई जी आहे ती त्यांनी जरी अप्रूव्ह केली असली तरी आता यानंतर ती सर्व कारवाई कशी करायची, ती पुढे कशी न्यायची, त्याच्यावर काय काय पुढे होईल हे सगळं माझी फौजच ठरवेल असं स्पष्टपणे त्यांनी पूर्ण जगाला न काही बोलता या कारवाईबद्दल सांगितलं आहे. आणि माझ्या मते हे डिप्लोमॅटिकली खूपच उत्तम गोष्ट आहे की इतक्या वरच्या पदावरच्या नेत्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर भाष्य करणं हे तितकंसं चांगलं नाही आहे. हे असले उद्योग पाकिस्तानी नेतेच करू शकतात. त्यामुळे या पूर्ण जगाला त्यांनी हे दाखवून दिलं की, आणि त्यांनी जो संदेश दिला तो पण फार चांगला होता. तो जगासाठी संदेश होता की आम्ही पूर्ण जगाच्या यशासाठी लढतो, आम्ही फक्त आमचा देश पुढे जावा असं पाहत नाही. त्यामुळे हा जो संदेश जगाला पोहोचेल की आम्ही पूर्ण जगाची उत्क्रांती किंवा हे यश याच्याकडे जास्त लक्ष देतो, त्याच्या ह्या संदेशामागे हेच आहे की अशी छोटी मोठी कारवाई जर आम्ही करत असू त्याकडे काही विशेष नाही आहे. जर पाकिस्तान आतंकवाद्यांनी असे परत आमच्यावर केले तर आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊच, परंतु जी चांगली कार्य आम्ही आमच्या देशात करतो आहे, घडवतो आहे, जसं स्पेस टेक्नॉलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजी याच्याबद्दलही ते बोलले, ते आम्ही करतच राहू, ते कार्य थांबणार नाही. हाच एक संदेश त्यांनी पूर्ण जगाला दिला आहे. सर, यापूर्वी देखील आपण पाहायला गेलं तर पाकिस्तानला जे आहे ते त्यांनी जेव्हा जेव्हा हल्ला केला तेव्हा उत्तर देण्याचा आपला प्रयत्न 71मध्ये असेल आणि आज रात्रीचा जो हल्ला झाला आहे, सध्याला जे ते टेक्नॉलॉजीचा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. तेव्हाचं आणि आत्ताचं तुम्ही कशा पद्धतीने जे आहे ते आपल्या भारतीय सैन्याच्या ताकदीचं जे आहे ते तुलना एकत्रित करू शकाल? 71ची गोष्ट फारच वेगळी होती. जवळजवळ 50-52 वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यापासून आज आपण ज्या स्थितीत आहोत, टेक्नॉलॉजिकली तर आपण चांगलेच आहोत. पण मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो एक गोष्ट की ज्यावेळी 1999मध्ये किंवा त्याच्या आधी आपल्याजवळ इतके अत्याधुनिक विमानं नव्हती, तरी पण जी विमानं आहेत त्याचा ऑप्टिमल यूज करून, पुरेपूर यूज करून आपल्या अगदी उत्तम अशा वैमानिकांनी जे कार्य केलं ते वाखाणण्यासारखं आहे. एअरक्राफ्ट तुमचा जो कोणचा आहे हे जितकं महत्त्वाचं आहे तितक्यात ते चालवणारा, त्याच्या योजना करणारा हा किती बुद्धिमान आहे आणि हा किती चांगल्या रीतीने योजना आखू शकतो याला महत्त्व जास्त आहे. आणि भारतीय वैमानिक हे जगातील मध्ये एक अगदी प्रथम क्रमांकावर असलेले वैमानिक आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. छोटे छोटे पीस टाईममध्ये एक्सरसाइज होत असतात, आपण इंटरनॅशनली बऱ्याच जागी जातो,
आपले वैमानिक तिथे जातात, हवाई कवायती होतात. त्या कवायतीत आपण नेहमीच हे दाखवलं आहे की आम्ही सर्वप्रथम येतो. वैमानिक या आपले सर्वप्रथम आहे, ते हायेस्ट ग्रेडचे लोक आहेत. ते या प्रिसिजन हल्ल्यांनी कोलॅटरल डॅमेज कमीत कमी होऊ दिल्यांनी परत एकदा जगापुढे आला आहे की भारतीय वैमानिक हे सर्वात उत्तम आहेत. आपल्या पहलगाममध्ये ज्या हत्या झाल्या, अनेक आपल्या बहिणींचं जे आहे ते कुंकू पुसलं गेलं, त्यानंतरच मिशन सिंदूर हे नाव जे आहे ते एकूण देण्यात आलं असावं. आपले प्राईम मिनिस्टर जे आहे ते फार विचारपूर्वक सगळे काम करतात आणि त्याचाच एक भाग हा आहे असं मग आपल्याला म्हणता येईल. अगदी अप्रोप्रिएट नाव आत्तापर्यंतच्या इतिहासात जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचं नाव जे थोडं कसं सिव्हिलियन्स आहे, डोमेस्टिक याच्यात उपयोगात येतं असं आहे. साधारण ज्यांनी उत्साह वाढावा अशी नावं साधारणतः अशा मिशन्सला दिले जातात. पण यावेळी त्यांनी जे नाव अडॉप्ट केलं आहे किंवा घेतलं आहे आणि त्याला दिलं आहे, त्याचं हे जे नामकरण करण्यामागे एक मोठा उद्देश आहे. त्यांना आपल्या देशाच्या भगिनींना हा संदेश पोचवायचा आहे की असं झालं हे आम्ही मानतो, पण याच्यापुढे असं कधीही होऊ देणार नाही. आणि पाकिस्तानला त्यांच्याच शब्दात त्यांनी उत्तर दिलं आहे की तुम्ही हे करण्याचं धाडस केलं, आता त्याचा अपाय काय होतो, तुमच्यावर त्याचा परिणाम काय होतो ते बघा. तर मला वाटतं अगदी योग्य नाव दिलेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न. भारताने पाकिस्तानला धडा तर शिकवला आहे, पाकिस्तान सध्याला घाबरलेला देखील आहे. मात्र सवयीनुसार जे आहे ते पाकिस्तान पुन्हा अशीच कुचबुरी करू शकतं. भारतीय सैन्य किती मोठ्या ताकदीने पुन्हा त्याला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी तयारीला राहू शकतं. यावेळी जेव्हा आपण हे कारवाई सुरू केली आहे तेव्हा तुमच्या पंतप्रधानांनी अगदी एक स्पष्ट गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे आता जगाच्या पाठीवर कुठेही हे आतंकवादी पळत राहिले तरी आम्ही त्यांचा पिच्छा पुरवू आणि त्यांना संपवू. या एका वाक्यात पूर्ण आपलं काय विचार आहेत याच्यानंतर हे अगदी स्पष्ट होतं. आपण जोपर्यंत पाकिस्तानात वसलेल्या आतंकवाद्यांचा बिमोड करत नाही, त्यांना नेस्तनाबूत करत नाही, त्यांचे हेडक्वार्टर्स असो, त्यांचे रिक्रूट्स असो, त्यांची माणसं असो, त्यांची हत्यारं असो, जे काही असेल, जोपर्यंत आपण ते साध्य करत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. कारण सध्या पाकिस्तानची जी आंतरिक परिस्थिती आहे ती अतिशय बिकट आहे. आर्थिकदृष्ट्या ते डबघाई झालेले आहेत. आपण जे उपाय त्यांच्यासाठी केले आहेत त्यांच्याकडे साधी औषधं आता उपलब्ध नाही आहेत, कारण तेहीसुद्धा थांबलेली आहेत. जेव्हा इतक्या गोष्टी होतील तेव्हा तेथील जनता तिथल्या सरकारच्या विरोधात उठेल, हे नक्कीच. आत्ताच कालच्या अटॅकनंतर ते जनता विचारायला लागली आहे की जेव्हा सगळं माहीत होतं की असा अटॅक होणार आहे तरी आपल्या फौजा म्हणजे पाकिस्तानी फौजा काय करत होत्या, हा प्रश्न तिथले लोक आत्ताच विचारायला लागले आहेत. ही परिस्थिती पुढे चिघळतच जाईल. बलुचिस्तानमध्ये ऑलरेडी तशीच परिस्थिती आहे. अर्धी त्यांची सेना तिथे एंगेज्ड आहे. उरलेली पंजाब सेक्टरमध्ये आहे आणि बाकी आतंकवादी POKमध्ये आहे. त्यामुळे आता आपल्या टार्गेट बिलकुल क्लिअर आहेत. इतर कुठल्याही भागात न जाता POKत आपण पहिले अटॅक केला आहे. आता जर हे आतंकवादी आत घुसत राहिले तर भारताला स्पष्टीकरण देण्याची गरज पडणार नाही, कारण आपण स्पष्टपणे सांगितलं आहे आतंकवादी जिथे जातील तिथे जाऊन आम्ही त्यांचा नायनाट करू, त्यांना नेस्तनाबूत करू. त्यामुळे जिथपर्यंत हे आपण कार्य करत नाही, संपवत नाही, तोपर्यंत आपण आता थांबणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. खूप खूप धन्यवाद सर. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.